कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल, नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले, शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे 100% शुद्धतेची हमी। कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल, तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत। तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत। मोबाईल क्रमांक 74 10 71 82 23 किंवा 95 03 26 55 55। आपल्या कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मला नगराध्यक्षपद देण्यात आलं। त्यावेळीपासून जेव्हापासून मी कर्जत नगरपंचायतचा पदभार स्वीकारला तेव्हापासून कर्जत शहरातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा शहर विकसित होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेला आहे। आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी एक चांगल्या प्रकारचा निधी देऊन आपल्या कर्जत शहरामध्ये कर्जत शहर एक विकासात्मक शहर कसं व्हावं या अनुषंगाने दादांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। व्यापारी संकुल असेल, वेगवेगळे जे कर्जत शहरातील व्यापारी आहेत तर त्या व्यापाऱ्यांना एक चांगल्या प्रकारची जागा अवेलेबल व्हावी या अनुषंगाने दादांनी व्यापार संकुलचं त्या ठिकाणी निर्मिती केली। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्जत नगरपंचायत मध्ये आता गेल्या 9 वर्षापासून खरं तर मीटिंग घ्यायला किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्याला जागा पुरेशी नव्हती, पण माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या कर्जत शहरामध्ये एक म्हणजे दिव्य अशी कर्जत नगरपंचायत उभारली। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं असं आहे की शहराला पाणी पुरवठा शहराला होत असताना अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागलं। मोटरी दुरुस्तीचं काम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यावेळेस आमदार रोहितदादा पवारनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेले। दुसरी गोष्ट अशी आहे की लाईटचा विषय असेल, लाईट 17च्या 17 प्रभागामध्ये जास्तीत जास्त लाईट कशा असल्या पाहिजेत किंवा येण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। ज्या वेळेस लाईट बसवण्याकरता किंवा दुरुस्तीकरिता नगरपंचायतला मशीन नव्हतं, पण आदरणीय दादांच्या माध्यमातून वेळोवेळी किंवा आम्हाला कर्जत शहरासाठी जो काही लाईट विभाग आहे नगरपंचायतचा तर त्याच्यासाठी रोहितदादांनी त्या ठिकाणी लाईट बसवण्याकरिता जे काही कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांची त्यांना जास्त त्रास होऊ नये, लवकरात लवकर लाईट बसवली जावी या अनुषंगाने दादांनी मशीनचं तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। मी आज या निमित्ताने एवढं सांगेन की मला ज्या काही नगरसेवकांनी मला नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी मला सपोर्ट केला त्यांचं मी आभार मानन आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मी आभार मानन की माझ्या प्रतिभाताई बहिणी त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आणि नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी जास्त मला सपोर्ट केला। दुसरं असं ते अमृत आदत्य असतील, त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे आजपर्यंत मला सपोर्ट केला, त्यांचं मी आभार मानन। यापुढे सुद्धा मी कर्जत शहराचा जे काही विकास असेल त्या विकासासाठी किंवा ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी मी कायमच प्रयत्न करत राहील। दुसरी गोष्ट अशी आहे की माझा जो काही राजीनामा असेल तो राजीनामा मी आमदार रोहितदादांशी चर्चा करणार आहे आज संध्याकाळी आणि उद्या काही होईल ते होईल लोकशाही पद्धतीने। राजीनामाचं रोहितदादांना विचारून मी राजीनामा द्यायला तयार आहे। आता गेलेल्या नगरसेवकांचं मत आहे बाबा की आम्हाला नगराध्यक्षपद त्यांना पाहिजे, तर दादा जसं म्हणतील तसं आम्ही रात्री त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। संत सर्व श्री सद्गुरू गोदड महाराजांच्या या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कर्जत शहराची सेवा करण्याची मला असेल, माझ्या सहकार्यांना असेल, आत्तापर्यंत नगराध्यक्ष प्रतिभाताई बोलुमे असतील, मी असतील, सुनंदा ताई पवार असतील किंवा जे पण आत्तापर्यंत पदावरती ज्यांनी काम केलं ते सर्वच किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, नगरसेवक असतील, या सर्वांच्या सहकार्याने आणि कर्जतकरांच्या सहकार्याने आत्तापर्यंत कर्जत शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला।
आणि खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद ही विषय एक असतो की ज्या वेळेस संकट येतं, संकट आल्यानंतर ज्यांच्यावरती असंख्य असे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी काहीतरी असं ढिगभर केलेलं असतं, ती माणसं साथ सोडून जातात खऱ्या अर्थानं. परंतु उषा मॅडमने आत्ता सांगितल्याप्रमाणे की खऱ्या अर्थानं उषाला ज्या प्रतिभाताईंनी आईचं प्रेम दिलं, ज्या प्रतिभाताईंनी मला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थानं सोबती कसा असावा, सहकारी कसा असावा, तर ते अमृतकाळ दाते कोण शिकावं. त्या अमृतकाळ दातेंचं छोट्या भावाप्रमाणे मला साथ दिली, मोठ्या भावाप्रमाणे उषाला साथ दिली आणि आत्तापर्यंतच्या राजकीय सगळ्या ह्याच्यामध्ये अनेकांनी साथ दिली. परंतु ज्यावेळेस पडता काळ येतो त्या काळामध्ये आपल्यावर किती सहकारी राहतात. ज्यावेळेस सत्ता असते स्वार्थाच्या हिशोबाने किती राहतात आणि सत्ता जायच्या हिशोबाने किंवा सरकार नसन निधीच्या माध्यमातून अमुक तमुक हे सगळे विषय पाहिलं तर ज्यावेळेस जी सोडून जातात त्याच्यावरून लक्षात येतं की किती स्वार्थी मंडळी होती. आज या ठिकाणी आज मीटिंग झाली, राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बरोबर ह्या नगरसेवकांची विशिष्ट एका ठिकाणी झाली. 4 तास मीटिंग चालू होती. 4 तासाच्या मीटिंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात काहीतरी विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु अनेकांनी चर्चा कशाच्या त्याच्यामध्ये केल्या की जी 100 गाळे आता आमदार रोहितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने कर्जत शहरामधला व्यापार वाढावा, अनेक तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळावं याच्यासाठी जी 100 गाळे या ठिकाणी निर्माण केली, ती 100 गाळे कसे विभागून मिळतील, ते 100 गाळ्याचं उद्याच्याला वाटप कसं असेल, त्याला नियम आपण काय लावायचे, कुठल्या पद्धतीने ते मॅनेज कसे होतील, याच्यावरती चर्चा आजच्या त्या मीटिंगमध्ये झाली. मी तुम्हाला या बोधड महाराजांच्या नगरीमध्ये सांगतो की जी 100 गाळे आमदार रोहितदादा पवारांनी केले त्यांचा मानस आहे. ज्या घरातला पुरुष करता पुरुष गेलाय, ज्या घरावरती संकट आलंय, ज्या घरातली करती महिला गेली, ज्या घरावरती संकट आलंय, जो अंध आहे, जो अपंग आहे, जो मागासवर्गीय अतिशय दुर्बल परिस्थिती, त्याला गाळा मिळणं गरजेचंच आहे. अनेक व्यापारी काही काळापूर्वी खूप त्यांची श्रीमंती होती परंतु आज ते हालाकीचं जीवन जगत आहेत. काही कारणास्तव त्यांची परिस्थिती हालाकीची झाली. मग अशा व्यापाऱ्यांना सुद्धा त्या गाळ्यामध्ये संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यावरती कुठंतरी झाली पाहिजे. आणि ही सगळी जी उलटापलट झाली त्याला एकच कारण आहे, फक्त 100 गाळे. आणि 100 गाळ्यासाठी जर ही सगळी जर जाणार असतील तर नामदेवरावचं रक्त सांडलं तरी चालेल, गरीबालाच गाळा मिळून देणार, एकालाही त्याच्यात मॅनेज होऊन गाळ्या मिळून देणार नाही. 100 गाळा म्हणजे सोपी संख्या नाही, कमी संख्या नाही. 100 गाळे वाटप हे करताना आमदार रोहितदादा पवार यांनी जी तत्व आखली होती, जी नियम हे केले होते, त्या नियमाप्रमाणे 100 गाळ्याचं वाटप झाल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही सुस्त बसणार नाही. दुसरा विषय राहिला इमारतीचा विषय. इमारतीचा निधी आमदार रोहितदादा पवार यांनी आणलेला आहे. आतापर्यंत आम्ही 3 महिने झालं PWDला सांगतोय की इमारत पूर्ण झाली, आमच्या ताब्यामध्ये द्या. पुढची इमारत कमीत कमी इमारतीच्या बरोबरीने मुरुम भरलाय. पाऊस जर आला तर उलट पाणी त्या काचामधून आतमध्ये इमारतीमध्ये जाईल. तो घाट सुद्धा त्यांचं एवढंच आहे की सरकार आमचं आहे तर आमच्या हातून झालं पाहिजे असं नाही म्हणा. तिथं सुद्धा आमदार रोहितदादा पवारांच्या हस्तेच इमारतीचं उद्घाटन होणार नाही तर उद्घाटनच होणार नाही. ती जर शासनाच्या माध्यमातून दादागिरी करत असेल तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून दादागिरी करू, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना अडवायला जाऊ. दुसरा विषय राहिला असा की सगळ्यात महत्त्वाचं, कर्जत शहरामध्ये कुणी म्हणत असेल की नामदेवरावच्या काळामध्ये, उषारावच्या काळामध्ये, प्रतिभाताई बैलुमींच्या काळामध्ये, सुनंदाताई पवारांच्या काळामध्ये, इतरांच्या काळामध्ये विकास नाही झाला
तर गोदड महाराज गल्लीमध्ये जा. गोदड महाराज गल्लीतले पेवर ब्लॉक बसलेले कमीत कमी आता 15 वर्ष झालं. किती वर्ष झालं? 15 वर्ष सिंगल पेवर ब्लॉक खाली वर गेला नाही. अख्खा रथ त्याच्यावरून जातो, मोठाल्या गाड्या जातात. त्याच्यानंतर आता हनुमान गल्लीतला जो रस्ता झालाय आता ज्यांनी केला गुले बंधूंनी, आता तुम्ही जा, आता त्याचे चेंबर खाली गेले. काय गेलेत? तुम्ही पत्रकार परिषद संपली की तुम्ही त्या रस्त्याने जा, चेंबर एक सुद्धा नीट राहिला नाही. काम झालेलं कमीत कमी 1.5 महिना झालं, साईट समोरून भरला गेला नाही, काम क्वालिटीचं झालं नाही. आणि भविष्यामध्ये जरी कुणी निधी दिला, ज्या पद्धतीने आम्ही ज्या क्वालिटीची कामं केले, 3 वेळा चौकशी लावली आमची, 3 वेळा, किती वेळा चौकशी करणारे समिती घडून गेले. मसोबा गेटला त्यांनी रस्ता उकारला, मसोबा गेटला 6 इंचीची जाडी होती, 1.5 फुटाची जाडी निघली कॉन्क्रीटची. कशाची? तसं त्यांच्या जर डोक्यात गेलेल्यांच्या किंवा जे काही विद्यमान सभापती असतील विधान परिषदेचे, की ह्यांना भूलभुलैया करून नेऊन ह्यांना निधी द्यायचा आणि ह्यांचं खिस्सं भरायचं. जो निधी कोणत्या सरकारच्या काळात आलेला असू द्या, ती क्वालिटीची कामं झाली तरच आम्ही त्या ठिकाणी होणार. नाही तर प्रत्येक कामाची त्या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्याला सांगणार की काम क्वालिटी झाले पाहिजे. आमच्या काळात जर क्वालिटीची नसली झाली तर तुम्ही तक्रार करा. का तक्रार केली नाही आतापर्यंत? त्याची तक्रार तुम्ही केली, त्यांच्या 3 वेळा चौकशा लागल्या, 3 वेळा चौकशा लागल्या. त्या चौकशात झालं काय? पेशंट ॲडिट आलं होतं. नाशिक, पुणे, औरंगाबाद, मुंबई 3 ठिकाणची ॲडिट आली होती. एका सुद्धा ॲडिटमध्ये कोणचा येणारा इंजिनियर किंवा कोणी म्हणलं नाही की ह्या रस्त्यामध्ये करा. बाजार तळाचे पेवर ब्लॉक कधी झाले? हे आमच्या दाराचे पुढचे पेवर ब्लॉक कधी झाले? अनेक ठिकाणचे रस्ते कधी झालेले? अजिबात त्याला म्हणजे ज्या क्षमते 5 आणि 6 वर्षाची त्याला क्षमता असते, 7 वर्षी त्याच्यापेक्षा. की राम शिंदे यांना ओबीसीच्या तून एखादा कोणताही नेता कर्जत जामखेडमध्ये बरोबरीने मोठा झालेला चालणार नाही. आणि त्याच्यासाठी राम शिंदेची ही डोक्यात आहे. राम शिंदे आणि भाजप जर म्हणत असेल ना, एक आमचा DNA ओबीसीचा आहे, जर DNA ओबीसीचा, तर एका महिला नगराध्यक्षाला बदलायसाठी तुम्हाला कायदा बदलायला लागला, कायदा राज्याचा. मग एक लक्षात घ्या, आम्ही तर छाती ठोकपणे सांगतो, सभापतीपेक्षा कर्जत जामखेडचा आमदार मोठा आणि सभापतीपेक्षा कर्जत जामखेडची नगराध्यक्षी मोठी. त्याला कारण असं, ह्या दोघांना कुठंतरी कमी लेखण्यासाठी, ह्यांच्या सत्तेतून खाली खेचण्यासाठी राज्याचा कायदा बदलायला लागला. तुम्ही म्हणता कसा कायदा बदलायला लागला? 7 तारखेला अविश्वास दाखल झाला, 8 तारखेला लगेच नोटीस निघली, संध्याकाळीच लगेच 16 तारीख निघली. 16 तारीख निघली की लगेच त्यांचं ठरलं की आता जी तक्रार केली त्याच्यात नगराध्यक्षांचं पद जात नाही. कसंच पद जात नाही? पद जात होतं, तुम्ही तक्रार केली होती ना. पद जात नाही झालं की लगेच 16 तारखेची 22 तारीख केली. 22 तारीख केली की मधल्या काळामध्ये ठरलं की 15 तारखेला कॅबिनेट पुढे GR आला. असं कुठं झालं की 15 तारखेला कॅबिनेट पुढे GR आला, रात्री 12 वाजता राज्यपालांनी त्याच्यावर सही केली. किती वाजता? तुम्ही म्हणता 12 वाजता कशी केली? जर 12 वाजता सही नाही झाली तर राम शिंदेचं त्या दिवसाचं स्टेटस पहा, 9:45 GR राम शिंदेच्या स्टेटसला होता. किती वाजता होता? कामकाज तर 10 नंतर चालू होतं शासकीय. एका ओबीसी नगराध्यक्षाला काढायला ह्यांना राज्याचा कायदा या ठिकाणी बदलायला लागला. आणि त्याच्यापेक्षा राहिलं विषय गुले बंधूंचा. गुले बंधूंना चॅलेंज आहे आपलं नामदेवरावचं. तुम्ही फक्त आतापर्यंत हुशारावने केलेल्या कामाच्या जोरावरती गावामध्ये राहिलाय. 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे आरोग्य समिती रेकॉर्ड आहे, एक सभा घेतली नाही. फक्त नगराध्यक्षाला सभा आहेत काय? फक्त नगराध्यक्षाला स्थायी समिती काय? कुठलं आरोग्याचं काम पाहिलं? खरा राजीनामा तर त्यांनी दिला पाहिजेत, न मागता दिला पाहिजेत. 3 वर्षाच्या काळामध्ये उपनगराध्यक्षांनी एक सुद्धा साधी ज्यांनी सभा घेतली नाही, ती सभा न घेणारे ती आता सांगतात कारभार योग्य नाही झाला. प्रवीण घुले भाषण करतात की गावामध्ये अस्वच्छता वाढली. अरे तुमच्याच भाऊजाईकडे आरोग्य खातं आहे, तुमच्याच भाऊजाईकडे ती समिती,
तुम्ही दोघं भाऊ चालवा ना, जसं तुम्ही म्हणता नामदेव राऊत हस्तक्षेप करतो. हा, नामदेव राऊत तिथला नगरसेवक आहे आणि नामदेव राऊतनी उशिरा राऊत आणि नामदेव राऊतनी दोघांनी मिळून गावाला सेवा देण्याचं काम केलं. तसं तुम्ही तिघांनी मिळून सेवा देण्याचं काम करायचं. सचिन गुलेंनी सेवा देण्याचं काम करायचं, प्रवीण गुलेंनी सेवा देण्याचं काम करायचं, आमच्या ताईसाहेब रोहिणी ताई गुलेंनी सेवा करण्याचं काम करायचं. का किती मिटिंगा घेतल्या तुम्ही? मिटिंगा घेतल्या असल्या तर तुम्ही गोदड महाराजांची सेवा करता. सांगा तुम्ही आम्ही मिटिंगा घेतल्या, सांगा तुम्ही एवढे संप मिटवले, सांगा तुम्ही. हा संप ज्या वेळेस आम्हाला 4 फोन करायला लागायचे त्यावेळेस कुठंतरी एखाद्या संपाला ह्याला मिटवायला यावं लागायचं. आणि ह्याच्या पुढे जाऊन राजीनामा आज संध्याकाळी आमदार रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा करून रोहितदादांकडे जो राजीनामा दिलाय तोच राजीनामा किंवा राजीनाम्याची दुसरी कॉपी घेऊन सकाळी 9च्या आतमध्ये त्याचा निर्णय झालेला असेल. अविश्वासाला सामोरं जायचं का राजीनामा द्यायचा. राजीनामा देण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची 9:30ची वेळ घेऊन ठेवलेली. कितीची? 9:30ची. त्याच्यानुसार फक्त संध्याकाळी चर्चा होईल. ठरलं तर 9:30च्या आतमध्ये राजीनामा दिला जाईल आणि नाही ठरलं तर नामदेव राऊत असेल, नामदेव राऊतचे मित्र असतील, सहकारी असेल, त्यांनी आतापर्यंत संघर्षातून केलेले. नामदेव राऊतने तलवार कधी मॅन केली नाही. शेवटपर्यंत या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम केलं, न्याय मिळवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो आज त्यांच्यामध्ये मी जाऊन आलो. कुणाच्या? जे नगरसेवक होते त्यांच्यात जाऊन आलो. तिथं जाऊन ज्यांच्यावरती आम्ही खूप कष्ट ज्यांना निवडून आणण्याचं केलेलं आहे त्यांच्यावर जाऊन तिथे चर्चा करून आलो. त्यांच्यात जाऊन आलो. उचलून आणायची असते, काही करायचं असते दादागिरी, तो पार्ट आमच्यात नाही. माझे मित्र होते पण त्यांच्यावर जाऊन तिथं जाऊन त्यांच्या सगळ्या देखता संतोष अप्पाला गाडी घेऊन बसलो. एकाची हिंमत नाही झाली बोलायची, संतोष अप्पाला बाजू घ्यायचं नाही म्हणून. त्यांच्यात जाऊन आज माझे 4 मित्रांनी सतीश काकाला सांगितलं रोहितदादांनी तुमच्यासाठी ही केले, यायचंय का तुम्हाला? हात जोडून विनंती केली. त्याच्या पलीकडे काय केलं नाही. शेवटी ज्यासाठी केलं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा, ज्यांची प्रवृत्तीच ती की नगरपंचायत म्हणजेच आपलं पोटाचं साधन आहे, ज्यांना असं वाटत असेल त्यांच्यापुढं आम्ही हातपाय पसरायला अजिबात मोकळे नाही. सत्ता गेली तरी चालेल, राहिला भाग काही वेगवेगळ्या कुणी विषय केले असते, काय झालेले असते ते योग्य वेळेला मी नेहमीच सांगत येत असतो की योग्य वेळेला चर्चा होतीच. जशी काही मी योग्य वेळेला मागे राम शिंदेचं उदाहरण दिलीच की गोदड महाराजांच्या मंदिरात हे चॅलेंज दिलं. ते सभापतीत मी खोटं बोलत असताना ते येवत त्यांनी गोदड महाराजांच्या मंदिरात किंवा काय वेगवेगळे तसे अनेक वेगवेगळे विषय आहेत. आता एक आजच्या मीटिंगमध्ये सभापतींनी विषय मांडला की कर्जतचा विकास. तो कर्जतचा विकास तुम्ही केला नाही, तुम्हाला करायला लावला कर्जतचा विकास बळजबरीने. ज्या वेळेस 2014ची निवडणूक झाली, माझ्या निवडणुकीत कर्जत शहराला पिण्याच्या पाण्याचा शब्द नव्हता दिला. आमदार राम शिंदेच्या 2014च्या निवडणुकीमध्ये बाजार तळात झालेल्या सभेमध्ये त्यांनी स्वतः कर्जतकरांना शब्द दिलेला होता. परंतु त्यांची पाळायची इच्छा नव्हती. ज्यावेळेस नगरपंचायतची निवडणूक लागली, नगरपंचायतची निवडणूक लागल्यानंतर पार उद्घोषणा निघाली तरी पण पाणी पुरवठा योजनेचं कामाचं मंजुरी पार उद्घोषणेच्या पर्यंत आली नाही. त्यांना सरळ सांगितलं तुम्ही पाणी पुरवठा योजना जर करणार नसाल तर निवडणुकीला नामदेव राऊत समोर जाणार नाही. तुमच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दाचे परिणाम आम्हाला भोगावे लागते काय. आणि ती योजना नामदेव राऊतनी दबाव तंत्राने करून घेतली, त्यांच्या मनाने त्यांनी केलेली नाही. त्याच्यामुळे ती कुणी म्हणत असतील ना की पाणी पुरवठा योजना राम शिंदेंनी केली, नामदेव राऊतच्या कर्जतच्या जनतेच्या दबावामुळे त्यांना करायला लागलेली. आणि त्यांनी म्हणावं की उद्घोषणा झाल्यानंतर हे पाणी पुरवठा योजनेची सही घेतली नाही. चॅलेंज देऊन सांगतो, कोणतं चॅलेंज देऊन सांगतो मी. त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्या भाषणा हे करू नये. सगळ्यात जास्त कर्जत जामखेडमध्ये विध्वंसक काम कुणाला करता येत असेल तर ते राम शिंदेला करता येतं. तू म्हणता विध्वंसक कसं काय. MIDC 2 तालुक्याच्या मधली एकाकडे नेली. कर्जतची सत्ता घालवण्यासाठी
राज्याचा कायदा बदलला, अख्ख्या राज्याला त्रास चालू केला. 3, 4, 5, 6 विश्वास दाखल झाले या 7 दिवसात. किती? 6. ही विध्वंसक प्रवृत्ती कोणची? त्याच्यामुळे त्याच्या पुढेकडे गुन्ह्यांची विध्वंसक प्रवृत्ती काय मी 8 दिवसात सांगेन, पुराव्यासहित सांगेन. व्यापाऱ्यांना काय त्रास दिलाय ही पुराव्यासहित सांगेन, बिगर पुरावे सांगणार नाही. हे आता का वाक्य बोलतोय की तुम्ही म्हणता की तुमचा उद्देशाला अविश्वास मंजूर झाला म्हणून आता तुम्ही आरोप करताय. हे आता तुम्हाला सांगून ठेवतो. व्यापाऱ्यांसाठी कशी घातक आहे तर व्यापाऱ्यांसाठी यांनी काय त्रास दिलाय एक मात्र नक्की अजून बी सांगतो, व्यापाऱ्यांना त्रास, टपऱ्या टोपऱ्यावाल्यांना त्रास कदापि आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत होऊन देणार नाही. तुम्ही म्हणतात काय त्रास झालाय हे मी मांडीन 8 दिवसांनी. काय माझ्यावर मग आबरू नुकसानीचा ही होईन काय होईन ते काही सगळं मला मान्य. परत एकदा खऱ्या अर्थाने उश्याची जन्म देते आई आणि खऱ्या अर्थाने जन्म दिल्यानंतर प्रेम कसं लावावं ती प्रतिगत आहे. आणि भाऊ लहाना कसा असावं लक्ष्मणासारखा तो अमृत काळदाते. त्या अमृत काळदात्याचं बाकीच्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. उद्या 9:30च्या आतमध्ये राजीनाम्यावरती विषय होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला पत्रकार म्हणून तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की कर्जचे जे काही गाळे मिळावे, जे काय आजच्या मीटिंगमध्ये ठरलंय त्याच्याप्रमाणे होऊ नये ह्याच्यासाठी तुमची सुद्धा जबाबदारी पडते, पत्रकार बंधूंची सुद्धा जबाबदारी. दुसरा राहिला फिपचा विषय, फिप बजावण्याचा राहिलेला नाही. पक्ष ठरवतो कोण गटनेता. पक्षाने 23/3/2025 अमृत काळदातेंना पत्र दिले आणि त्याच्यानुसार 26/3 बैठक झाली. बैठक होऊन सर्व मताने संतोषप्पा मित्रे यांना काढण्यात आले आणि अमृत काळदाते हे सध्याचे गटनेते आणि प्रतिभाताई बहिलोमे हे सध्याचे उपगटनेते. आणि राहिला भाग 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचं जिल्हाधिकाऱ्याकडे प्रोसिडिंग दाखल करायला लागतं. ती 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही प्रोसिडिंग दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मेल टाकून ज्या त्रुटी दिल्या होत्या त्या मेलवरती आम्ही त्यांना त्रुटी पण पूर्ण करून दिलेल्या. त्याच्या पुढचा भाग की प्रदेशाचं काँग्रेसचं प्रदेशाचं पत्र आमच्याच गटाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाच्या पदाचं पत्र अमृत काळदातेंनाच आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंचा निकाल आहे की गट करता येतो गेलेल्यांना, काय करता येतो पक्ष नेता येत नाही. उद्धव ठाकरेंना जीव नियम लागू त्यांना स्वतःचा पक्ष बजावतो, आदेश हा पक्ष बजावतो आणि ती अधिकार पक्ष कुणाला तरी देत असतो आणि ते अधिकार अमृत काळदातेंना दिलेले. त्याच्यामुळे कुणी ह्या भ्रमात असेल की मग आता व्हीप आमचा आहे ना आम्ही ह्यांची पदभात करू, तर 10 जण आमच्या ताब्यात आहे. किती? 10 जणांपैकी 3 जणांची हे 8 दिवसामध्ये नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आम्ही दाखल करतोय. एकाला 3 अपत्य, एक विद्यमान ठेकेदार आहे नगरपंचायतचा, एकाचा अधिकृत रित्या रेकॉर्डवर अतिक्रमण आहे. आम्ही असलो नाही कशामध्ये हे सगळे विषय येणारे 8 दिवसात. त्याला कारण असं की तुम्ही तुमचं सगळं काम न केलेलं तुम्ही मोकार चुकीचं काम करून आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करता. आम्ही फक्त म्हणतो गावात शांतता पाहिजे, कशाला अशांतता होऊन द्यायची, कशाला भांड्याला लावून द्यायचंय. सत्ता एकत्र दिली गावाने म्हणून आपला आम्ही शांततेत आलो. परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूंचं आभार मानतो. सत्ता येईल जाईल परंतु आम्ही कायम तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी. एवढं. जय हिंद जय. कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपती पत्र कंपनी आता आपल्या सेवेत. रंगीत कोटेड शीट्स, शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य. आमच्याकडे टाटा डोरोशाईन, AM, NS इंडिया, JSW जिंदाल, कामधेनू, ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध. तसेच GD मल्होत्रा, मीनाक्षी, टाटा, लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील. गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट. पत्ता राशीन रोड, जिओ पंपासमोर, लकी हॉटेल शेजारी,
शेजारी कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 7507747048. आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या. तिरुपती पत्रा कंपनी.